माऊलींनो, आता तुम्हाला जो काही आता सप्टेंबरचे पैसे सोडलेत माझ्या माय माऊलींना, ऑक्टोबरचे नोव्हेंबरचे 3000 रुपये परत तुम्हाला पाठवतो। भाऊबीजेला पण माझ्या बहिणीला, माझ्या माय माऊलीला मी तिला ओवाळणी देणार म्हणजे देणार। लाडक्या बहिणीसाठी खूप मोठे आणि आनंदाची बातमी आता समोर आली आहे। आजचा हा दिवस खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणीसाठी गोड आणि खास झाला आहे। दिवाळीच्या सणाला आता सुरुवात झाली आहे आणि या सणाच्या पार्श्वभूमीवर सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे। तुमच्या बँक खात्यांमध्ये आज सकाळपासूनच दिवाळी बोनस जमा होण्यास सुरुवात झाली आहे। काही बहिणींना 1500 रुपये तर काहींना 3000 रुपये तर काही भाग्यवान बहिणींना तब्बल 5500 रुपये बोनस मिळाला आहे। हे पैसे आज सकाळपासूनच तुमच्या खात्यामध्ये जमा होतात आहे। जर तुमच्या खात्यात अजूनही हा बोनस जमा झाला नसेल तर काळजी करू नका। सरकारने ठामपणे निर्णय घेतला आहे की आज कोणत्याही परिस्थितीत सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यांमध्ये हा बोनस जमा होणार आहे। हा बोनस मिळवण्यासाठी तुम्ही तुमचा आधार कार्ड बँक खात्याला लिंक केलेलं असणं गरजेचं आहे। कालच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आलाय। विशेष म्हणजे हा बोनस महिलांच्या वयानुसार ठरवण्यात आलाय। ज्या महिलांचं वय कमी आहे त्यांना कमी रक्कम मिळणार आहे। त्याच्या ज्येष्ठ बहिणी आहेत ज्यांना काम करणं शक्य नाही त्यांना जास्त रक्कम मिळणार आहे। हा निर्णय सरकारने खूप विचारपूर्वक घेतला आहे, जेणेकरून त्यांना खऱ्या अर्थाने गरज आहे त्यांना जास्त लाभ मिळेल। आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये हा बोनस वाटला होणार आहे, तुम्हाला 1500 रुपये मिळणार की 3000 रुपये की 5500 रुपये याची सविस्तर माहिती तुम्हाला या लेखातून मिळणार आहे। जर तुम्हाला हा दिवाळी बोनस मिळवायचा असेल तर कोणत्या जिल्ह्यांमध्ये हा बोनस वाटप होणार आहे याची माहिती तुम्हाला पुढे मिळेल। यंदा विशेष बाब म्हणजे 2 हफ्ते एकाच वेळी जमा होत आहेत। 1500 + 1500 बरोबर 3000 रुपये थेट तुमच्या खात्यात येतात। यामागचं कारण आहे दिवाळी हा सण जवळ आला आहे आणि सणासुदीच्या या काळात तुम्हाला खरेदी करता यावी, तुम्ही आनंदाने दिवाळी साजरी करावी यासाठी सरकारने ही विशेष व्यवस्था केली आहे। माझ्या लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही ताबडतोब तुमच्या बँक बॅलन्स तपासा। जर तुमच्या जिल्ह्याचे नाव या यादीत आहे तर पैसे जमा झाले की नाही हे तपासण्याची जबाबदारी तुमची आहे। लाडक्या बहिणींची ही दिवाळी खऱ्या अर्थाने गोड झाली आहे। गेल्या आठवड्याभरापासून या बोनसबद्दल चर्चा सुरू होती। महिला एकमेकींशी बोलत होत्या की मागच्या वर्षी 2094 मध्ये सरकारने 5500 रुपये बोनस दिला होता, पण यंदा देईल की नाही बहिणी शंका करत होत्या। पण कालच्या मंत्रिमंडळ बैठकीचा निर्णय घेण्यात आला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि महिला व बालविकास खात्याच्या मंत्री आदितीताई तटकरे बैठकीला उपस्थित होत्या। त्यांनी मागच्या वर्षीप्रमाणेच यांनाही बोनस देण्याचा निर्णय घेतलाय। काहींना 1500 रुपये, काहींना 3000 रुपये तर काही भाग्यवान बहिणींना तब्बल 5500 रुपये बोनस बँक खात्यांमध्ये जमा होणार आहे। हा आदेश महिला व बालविकास खात्याला देण्यात आले आहे। महिला व बालकल्याण विभागाला माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी स्पष्ट आदेश दिले होते की दिवाळी येण्यापूर्वीच सर्व महिलांना खरेदीसाठी आणि सणासुदीच्या तयारीसाठी ही रक्कम मिळाली पाहिजे। हा सुंदर दिवस आहेत आणि त्यामुळे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता लवकरात लवकर जमा व्हावा आणि नोव्हेंबरचा हप्ता देखील जमा करावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते। त्यानुसार महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या खात्याला तातडीने आदेश दिले आणि आता त्याची अंमलबजावणी सुरू आहे। या मंत्रिमंडळ बैठकीत कोणते निर्णय घेण्यात आले, कोणत्या जिल्ह्यांमध्ये हा लाभ मिळणार आहे याची सविस्तर माहिती तुम्हाला मिळेल। विशेष म्हणजे हा बोनस सर्वच महिलांना मिळणार नाही तर ठराविक पात्र महिलांनाच मिळणार आहे। जर तुम्हाला जास्त बोनस मिळवायचा असेल तर नेमकं काय करावे लागेल हेही तुम्हाला समजेल। गेल्या 2 आठवड्यांपासून महिलांमध्ये या बोनसबद्दल चिंता होती। त्यांना दिवाळीसाठी कपडे, सणाचे साहित्य खरेदी करायचं होतं। आता सरकारने हा निर्णय घेतल्याने त्यांची चिंता दूर झाली आहे। कोणत्या जिल्ह्यांमध्ये हा लाभ मिळणार आहे, कोणत्या महिलांना मिळणार आणि कोणत्या नाही, ही KYC आवश्यक आहे का याची सविस्तर माहिती पाहूया। 2च दिवसांपूर्वी सप्टेंबर महिन्याचा 1500 रुपये सरकारने महिलांच्या खात्यांमध्ये जमा केले होते। त्यामुळे महिलांमध्ये खूप उत्साह होता।
आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्याचा 3,000 रुपये ॲडव्हान्स आणि काहींना 5,500 रुपये बोनस आज तुमच्या खात्यांमध्ये जमा होत आहे. अवघ्या काही मिनिटांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच बटन दाबलं आहे. हे बटन दाबल्यानंतर पुढच्या 15 ते 20 मिनिटांमध्ये तुमच्या खात्यांमध्ये पैसे जमा होतात हे तुम्हाला माहीतच आहे. सप्टेंबरचे 1,500 रुपयेच्या वेगाने तुमच्या खात्यांमध्ये जमा झाले. तसेच आता या बोनसचे पैसेही जमा होत आहेत. तुमच्या मोबाईलवर मेसेज येईल आणि तुम्हाला कळेल की तुमच्या खात्यात 1,500 का 3,000 की 5,500 रुपये जमा झाले आहेत. या बोनससाठी सरकारने 15,000 कोटी रुपयांचे निधी महिला व बाल विकास खात्याला वाटप केला आहे. अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी यासाठी विशेष आदेश दिले आहेत. हा निधी इतका मोठा आहे कारण काहींना 5,500 रुपये मिळणार आहेत. पण लक्षात घ्या, हा बोनस सर्वच महिलांना मिळणार नाही. ठराविक पात्र महिलांनाचा लाभ मिळेल. यासाठी काही अटी आणि पात्रता ठरवण्यात आली आहे. कोणत्या जिल्ह्यांमध्ये हा लाभ मिळणार आहे हेही ठरलं आहे. एकूण 12 जिल्ह्यांमध्ये हा बोनस वाटला जाणार आहे. लाडक्या बहिणींनो, आता तुमची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड झाली आहे. या 12 जिल्ह्यांमधील महिलांना फक्त बोनसच नाही तर ऑक्टोबरला सरकारकडून काही भेटवस्तूही मिळणार आहेत. पण आज सध्या तुमच्या खात्यांमध्ये फक्त बोनसची रक्कम जमा होत आहेत. कोणाला 1,500 रुपये, कोणाला 3,000 रुपये आणि कोणाला 5,500 रुपये मिळणार आहे. याबद्दल तुमच्या मनात प्रश्न असतील. आजचा हा दिवस खऱ्या अर्थाने तुमच्यासाठी सोनेरी आहे. सप्टेंबरचे 1,500 रुपये जसे तुमच्या खात्यात जमा झाले तसेच आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे 3,000 ॲडव्हान्स आणि काहींना 5,500 रुपये बोनस मिळणार आहे. काहींना असा प्रश्न पडेल की काहींना 1,500 रुपये का, काहींना 3,000 रुपये आणि काहींना 5,500 रुपये का, सगळ्यांना एकसारखा 5,500 रुपये का नाही? याचे उत्तर असं आहे की सरकारने वयानुसार हा बोनस ठरवला. ज्या महिलांचे वय कमी आहे त्यांना कमी रक्कम मिळणार आहे आणि ज्या ज्येष्ठ बहिणी आहेत ज्यांना काम करणं शक्य नाही त्यांना जास्त रक्कम मिळणार आहे. जर बहिणींचा खातं पोस्ट ऑफिसमध्ये असेल तर त्यांना सर्वात आधी पैसे मिळतील. त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक आणि इतर 15 बँकांमधील खात्यांमध्ये बोनस जमा होईल. आज कोणत्या जिल्ह्यामध्ये हा लाभ मिळणार आहे हे तुम्हाला पुढे समजेल. अवघ्या काही मिनिटांपूर्वीच DBT बटन दाबण्यात आला आहे. त्यामुळे पुढच्या 15 ते 20 मिनिटात तुमच्या खात्यांमध्ये पैसे जमा होतील. गेल्या आठवड्याभरापासून महिलांना हा बोनस मिळेल की नाही याची चिंता होती. पण आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे आणि याचा GR ही जारी करण्यात आला आहे. हा बोनस सर्व महिलांना मिळणार नाही तर वयानुसार आणि ठराविक अटी पूर्ण करणाऱ्या महिलांनाच मिळणार आहे. यासाठी काय आहेत तुमच्याकडे? मतदान कार्ड पिवळा किंवा केशरी, रेशन कार्ड आणि आधार कार्ड असणे आवश्यक आहे की 3 कागदपत्र असतील तर तुम्हाला आज नक्कीच हा बोनस मिळेल. कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये हा लाभ मिळणार आहे ते पाहूया. पहिला जिल्हा आहे अकोला, दुसरा जिल्हा आहे अमरावती, तिसरा जिल्हा आहे अहमदनगर, त्यानंतर चौथा जिल्हा आहे उस्मानाबाद आणि 5वा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर हा राज्यातील सर्वात मोठा लाडक्या बहिणींच्या संख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे कोल्हापूर. 7वा जिल्हा आहे गडचिरोली आणि 8वा जिल्हा आहे गोंदिया. त्यानंतर 9वा जिल्हा आहे जळगाव, जिल्हा आहे जालना आणि 12वा जिल्हा आहे ठाणे. आता आपण उद्याच्या यादीकडे वळूया. 12 जिल्ह्यांमध्ये हप्त्याचे वितरण होणार आहे. पहिला जिल्हा आहे धुळे, दुसरा जिल्हा आहे नंदुरबार, तिसरा जिल्हा आहे नांदेड आणि चौथा जिल्हा आहे नागपूर. त्यानंतर 5वा आणि 6वा जिल्हा आहे नाशिक आणि परभणी. 7वा आणि 8वा जिल्हा आहे पालघर आणि पुणे. त्यानंतर 9वा, 10वा, 11वा आणि 12वा जिल्हा आहे बीड, बुलढाणा, भंडारा आणि मुंबई उपनगर. शेवटी उरलेल्या 12 जिल्ह्यांमध्ये हप्त्याचे वितरण होणार आहे. यामध्ये पहिला आणि दुसरा जिल्हा आहे सोलापूर आणि सिंधुदुर्ग. तिसरा आणि चौथा जिल्हा आहे सातारा आणि वाशिम. त्यानंतर 5वा आणि 6वा जिल्हा आहे वर्धा आणि लातूर. 7वा, 8वा, 9वा आणि 10वा जिल्हा आहे रायगड, रत्नागिरी,
यवतमाळ आणि मुंबई शहर. 11वा आणि 12वा जिल्हा आहे हिंगोली आणि सांगली. तुमच्या जिल्ह्याचा नंबर कोणत्या दिवशी येतो ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. जर तुमचा हप्ता जमा झाला असेल ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.